मुंबई ठाण्यातील 10 जागांसह 13 मतदारसंघात महायुतीनं प्रचाराची राळ उडवून दिली। शिवाजी पार्कवर शुक्रवारी राज ठाकरेंच्या उपस्थितीत केलेलं शक्ती प्रदर्शन आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर मोदींनी केलेलं भाष्य यामुळे प्रचारात महायुतीचं प्राबल्य राहिलं। कल्याण लोकसभा मतदारसंघ असो व मुंबईतील शिवाजी पार्क, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या सभेमध्ये मतदार आणि समर्थकांचा प्रतिसाद मिळाला। राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5ही टप्प्यात प्रचार सभा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। त्यांना अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांची सुद्धा साथ मिळाली। शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासह राज ठाकरेंच्या मनसेला साथीला घेऊन महायुतीने लोकसभा निवडणुकीमध्ये जोरदार टीम बनवली। त्याचबरोबर नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवून राज्यात 45+चा नारा दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 18 सभा घेतल्या, पण राज्यात पायाला भिंगरी लावून फिरले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। त्यांनी राज्यामध्ये तब्बल 115 सभा घेतल्या। विदर्भातून सुरू झालेला फडणवीसांचा प्रचाराचा झंझावात भिवंडीमध्ये 115व्या सभेनंतर राज्यापुरता थंडावला। याशिवाय अमित शहा, योगी आदित्यनाथ हे सुद्धा राज्यामध्ये स्टार प्रचारक राहिले। शहांनी 9 ठिकाणी तोफा डागल्या। पंतप्रधानांनी शेवटच्या 3 दिवसात 2 दिवस महामुंबईचा दौरा केला। 2 सभा आणि रोड शो करून त्यांनी शेवटच्या टप्प्यात मुंबई गाजवली। पंतप्रधान मोदींची राज ठाकरेंबरोबर झालेली शिवाजी पार्कवरची सभा महिनाभराच्या प्रचार मोहिमेवर कळस चढवणारी होती। ज्यावेळेला बाबरीचा ढाचा पडला त्याच्यानंतर ते राम मंदिर बनवू मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा। पण मोदीजी, मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं। अन्यथा ते झालंच नसतं। पूर्वीचा इतिहास, भारताचा स्वातंत्र्य नंतरचा इतिहास, तेव्हापासून आपण जेव्हापासून बघतोय तेव्हापासून एक गोष्ट कानावरती पडायची सगळ्या बाजूनी, या देशातलं 370 कलम काश्मीरमधलं रद्द झालं पाहिजे, रद्द झालं पाहिजे, रद्द झालं पाहिजे। इतक्या वर्षात जी गोष्ट होऊ शकली नाही ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली। आज त्याच काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही जमीन घेऊ शकता, जागा घेऊ शकता। तो एक भारताचाच एक भाग आहे हे आता सिद्ध झालं। मला असं वाटतं की हे जे मुठभर आहेत, हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत, यांच्या मागून फिरणारे जे लोक आहेत, यांचे जे अड्डे आहेत, हे अड्डे एकदा तपासून घ्या। तिथे माणसं घुसवा, देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका। तर याच शिवाजी पार्कच्या सभेत पंतप्रधानांनी विकास आणि लव जिहादच्या मुद्द्यांना स्पर्श करत विरोधकांवर निशाणा साधला। ये वो लोग हैं जिनको लगता था राम मंदिर पे उनको असंभव लगता था। एक सपना लेकर के 500 साल तक लड़ते रहे, 500 साल तक संजोया हुआ सपना आज रामलला भव्य मंदिर में विराजमान है। साथियों, महाराष्ट्र की मिट्टी के साथ धोखा करने वाले लोग, महाराष्ट्र की गौरव को ठेस पहुंचाने वाले लोग, साथियों, वो भी एक वक्त था कभी शिवसेना की पहचान यहां घुसपैठियों के खिलाफ खड़े होने की थी। आज वही नकली शिवसेना सीएए का विरोध कर रही है। इनको अब हिंदुओं, बौद्ध, जैन, सिख शरणार्थियों को नागरिकता देने पर भी आपत्ति है। हिंदुस्तान में ऐसा हृदय परिवर्तन किसी पार्टी का नहीं हुआ जैसा अभी की नकली शिवसेना का हुआ है।
एकीकडे शिवाजी पार्कवर मोदी विकासाचा रोड मॅप मांडत असताना बीकेसीतल्या सभेत इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदीच होते। जितने विपक्ष के नेता हैं एक एक करके सबको जेल में डाल रहे हैं, कईयों को डाल दिया, और अगर वो जीत गए, भगवान ना करे वो जीते, अगर वो जीत गए, मैं आपको चैलेंज करता हूं अगले चुनाव तक ठाकरे साहब भी जेल में होंगे, खड़गे साहब भी जेल में होंगे, राहुल गांधी भी जेल में होंगे, प्रियंका भी जेल में होगी, केजरीवाल तो है ही जेल में, शरद पवार साहब भी जेल में होंगे, ममता जी भी जेल में होंगी, स्टैलिन भी जेल में होंगे, पिनराई विजयन भी जेल में होंगे। एक तर तुम्ही ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळामध्ये मदत केली त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता। मग असं नेमकं आहे तरी काय की उद्धव ठाकरेचं तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलत, वडील पण पळवलेत, तरी देखील ही लोक हटत का नाहीत माझ्याकडनं? काही लोक माझ्या सोबत आहेत, मी जिथे जिथे जातो तिकडे गर्दी होते, प्रत्येक ठिकाणी गर्दी होते, आणि लोक समोरून सांगतायत उद्धवजी चिंता करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही लढा, फक्त या हुकुमशाला गाडा, तुम्ही या हुकुमशाला गाडा। महामुंबईतील मुंबईच्या 6 आणि ठाणे पालघर जिल्ह्यातील 10 मतदारसंघांसह 13 मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान पार पडतंय। त्याआधी विकास आणि स्थैर्याचे मुद्दे मांडून महायुतीनं जोरदार प्रचार केला। महायुतीच्या प्रचारामधले महत्त्वाचे मुद्दे: मुंबईच्या विकासाचं श्रेय महायुतीचंच, कोस्टल रोड अटल सेतू भाजपमुळेच, मुंबईतील मेट्रो मार्गांचं श्रेय भाजपचंच, नवी मुंबई विमानतळाच्या निर्णयावरही दावा, बुलेट ट्रेनसह अनेक प्रकल्पांचा उल्लेख, सर्वसामान्य मुंबईकरांना हिंदुत्वाचं अपील। मुंबईतल्या या प्रचारामुळे विरोधकांनी आता डिपॉझिट वाचवावं असं आव्हान महायुतीच्या नेत्यांनी दिलं। उद्धव ठाकरेंनी संघ भाजपची चिंता करू नये, त्याच्याऐवजी मुंबईतल्या 6 जागेतल्या एखाद्या जागेवर तरी डिपॉझिट त्यांचं निवडणुकीत वाचेल याचा विचार केला तर काहीतरी त्यांचं भलं होण्याचं शक्यता आहे। उद्धव ठाकरे, तुम्ही पुरते उघडे पडलेला आणि भगव्यापासून तुमचं आता प्रवास हिरव्यापर्यंत झालाय, ही महाराष्ट्राची जनता ओळखून चुकली। अनेक फ्रंटवर लढत असलेल्या भाजपनं मुंबईमध्ये उद्भवलेल्या मराठी विरुद्ध गुजराती वादावर सुद्धा तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय। ईशान्य मुंबईमध्ये भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरेंच्या भेटीगाठी सुद्धा चर्चेचा विषय ठरतोय। या सगळ्या मुद्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असलं तरी राज ठाकरेंची साथ निर्णायक ठरू शकते। कायच या प्रचाराचं वैशिष्ट्य ठरलं की विकासाचं का बोलण्यापेक्षा व्यक्तिगत टीकेची राळ उठवणं हे याच्यामध्ये या प्रचारात झालं। तरी या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली असं म्हणावं लागेल, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळ 19-20 सभा या महाराष्ट्रात झाल्या, महाराष्ट्रामध्ये पूर्ण, आणि परवा एक रोड शो झाला। अशा प्रकारची एवढ्या मोठ्या प्रमाणात पंतप्रधानांनी येऊन सभा घेणं हे याच्या आधी कधी घडलेलं नव्हतं। मुंबईमध्ये महायुती आणि मविया यांच्यात घमासान लढाई असेल। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांना भाजप कसा रोखणार याची उत्सुकता आहे। धार्मिक की भाषिक कोणत्या ध्रुवीकरणाचा फायदा कसा उठवला जातो हे या निवडणुकीच्या निकालामध्येच कळणार आहे। ओम देशमुख सह संदीप साखरे, पुढारी न्यूज।